नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन जॉब अपडेट. ॲमेझॉनमध्ये AHS स्पेशलिस्ट या रोलसाठी वर्क फ्रॉम होमच्या जागा निघाल्या आहेत. तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन जॉब अपडेट मिळत राहतील. तर चला मी तुम्हाला सांगतो की फॉर्म कसा भरायचा. तर आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. तर बघा, आपण रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन केलेला आहे. स्टेप टू टेक द रजिस्ट्रेशन फोटो. तर रजिस्ट्रेशन फोटोचा फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे की कसा ओके पाहिजे, तर ते तुम्ही बघून घ्यावे. हा जो आहे हा ओके आहे असा फॉर्म. तर नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाला. जॉब रोल आपल्याला दिसून येत आहे इथंच, AHS स्पेशलिस्ट AHS EL3 हैदराबाद 2024. हैदराबाद लोकेशनसाठी आहे, पण आपल्याला घरी बसूनच काम करायचं आहे. वर्क फ्रॉम होम जॉब आहे. हाऊ डिड यू फाइंड आउट अबाउट द जॉब. या जॉबबद्दल तुम्ही कुठे ऐकले, तर आपण जॉब बोर्ड्स, सोशल मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट, ॲमेझॉन एम्प्लॉई रेफरल एजन्सी, कॅम्पस, अदर्स, तुम्ही काही पण सिलेक्ट करू शकता. मी जॉब बोर्ड सिलेक्ट करतो. जॉब बोर्ड्समध्ये आपण लिंक्डइन हे सिलेक्ट करू. याच्यानंतर खाली दिलेलं आहे फुल नेम. यावरती आपलं फुल नेम पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर ईमेल ID, आपला मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल, तर मेल सिलेक्ट करू. सिटिझनशिप अदर्स, भूटान, नेपाळ, इंडिया, तर तुम्ही इंडियाच्या बाहेरच्या तर अदर्स सिलेक्ट करू शकता. इंडियामधले आहे तर इंडिया सिलेक्ट करू शकता. डिसॅबिलिटी, जर तुम्हाला काही डिसॅबिलिटी असेल तर येस करा, नाहीतर नो. मला तर काही नाही आहे तर मी नो सिलेक्ट केलं. त्यानंतर पूर्ण पत्ता टाकायचा आपला गावाचा. त्यानंतर करंट सिटी, करंट स्टेट, पिनकोड जो असेल तो. त्यानंतर हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन, हायेस्ट डिग्री 10वी झालेली, 10वी प्लस डिप्लोमा, 12th, कंप्लीट ग्रॅज्युएशन, कंप्लीट पोस्ट ग्रॅज्युएशन, परस्युइंग पोस्ट ग्रॅज्युएशन. जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. मी कंप्लीट ग्रॅज्युएशनवरती क्लिक करतो. त्यानंतर इयर ऑफ पासिंग 2020मध्ये मी पासआउट झालेलो आहे. एज्युकेशन टाईप आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, इंजिनिअरिंग आहे, सायन्स आहे. जर याच्यापैकी काही नसेल तर अदर्स सिलेक्ट करू शकता. माझं इंजिनिअरिंगमध्ये झाले. एक्सपिरियन्स डिटेल्स, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स टाकू शकता, नाहीतर राहू देऊ शकता. आर यू वर्किंग करंटली, जर तुम्ही आता सध्या वर्क करत असाल कुठे तर यस नो करायचं, यस नाहीतर नो. तर नोटीस पिरियड टाकायचा. नोटीस पिरियड टाकायचं कॅन जॉईन इमिजिएटली, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला लवकर हायर करतील. जर तुम्हाला लवकर जॉबची गरज असेल तर करंट एम्प्लॉयर, लास्ट एम्प्लॉयर, तर येणे करून टाकायचं. इथं सॅलरी टाकायची लास्ट जर असले तुम्ही वर्क करत असाल तर, नाहीतर राहू द्यायचं. डू यू हॅव एनी ॲक्टिव्ह करंट बॅकलॉग्स, तुमच्या आता सध्याला काही बॅकलॉग आहे, यस ऑर नो, तर नाही टाकून द्यायचं. आर यू विलिंग टू वर्क ओव्हरटाईम ॲज पर बिझनेस रिक्वायरमेंट, यस. जर तुम्हाला ओव्हरटाईम करणारा कंपनी तुम्ही करू शकता का, तर हो करायचं, नाहीतर नाही बी करू शकता. आर यू विलिंग टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट, 3 शिफ्ट राहतील, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट, तर तुम्ही यस करू शकता. 3 नाही तर नाही करू शकता. आर यू विलिंग टू रिलोकेट द लोकेशन मेन्शन इन द रिस्पेक्टिव्ह जॉब डिस्क्रिप्शन. हैदराबाद लोकेशनसाठी आहे, तर वर्षातून 1-2 वेळा ते तुम्हाला बोलू शकता, तर तुम्ही तिथं जाऊ शकता का. म्हणजे जर तुम्हाला ऑफिसमध्ये काम करायचं आहे हैदराबादच्या लोकेशनला जाऊन, तर तिथं पण तुम्ही काम करू शकता, नाहीतर नाही करू शकता. यस करायचं. जर कोणाला फिरायला जाऊ शकता तर जाऊ बी शकता. आर यू विलिंग टू बी इन अ जॉब दॅट मे रिक्वायर इंटरॅक्टिंग विथ कस्टमर बाय टेलिफोन और ईमेल. तर हा आहे आपल्याला कस्टमर सर्व्हिस, समोरच्या कस्टमरसोबत बोलायला लागते, नाही तर ईमेलद्वारे चॅट करायला लागते. तर हे जॉबचं प्रोफाईल राहणार आपल्या. नॉलेज इन MS एक्सेल, प्रायव्हेट टॅबलेट्स, आणि याच्यामध्ये MS एक्सेल जर तुम्हाला नॉलेज वगैरे असेल तर यस करा, नाहीतर नो करा. तर यस मला नॉलेज आहे. त्याचा पॅन नंबर टाकायचा. डू यू हॅव आधार कार्ड, आधार कार्ड तर सगळ्याकडे असतेच. आधार कार्ड. हॅव यू एव्हर बीन एम्प्लॉय ॲट ॲमेझॉन, याच्या अगोदर तुम्ही जर ॲमेझॉनची एम्प्लॉई असाल तर यस करायचं, नाहीतर नो करून द्यायचं. आर यू करंटली वर्किंग विथ ॲमेझॉन, तर नाही, आपण वर्किंग केलेलं आहे का नाही. त्यानंतर इथं रिझ्युमे अपलोड करायचा आपला. रिझ्युमे अपलोड केल्यानंतर खाली फोटोचं ऑप्शन आहे, यूज कॅमेराने आपला फोटो सिलेक्ट करायचा. लक्षात असू द्या की जेव्हा आपण फोटो कॅप्चर करू आपला, तेव्हा आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट असायला हवं, म्हणजे जेणेकरून कसं समोरच्याला क्लिअर ते दिसून येणार. त्यानंतर बाय चेकिंग दिस बॉक्स अंडरस्टँडिंग, तर हा बॉक्सवर क्लिक करून टाकायचं. क्लिक केल्यानंतर सबमिटचं बटन दिसेल. सबमिटच्या बटनवर क्लिक करून तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड होणार.
त्यानंतर तुम्हाला लगेचच नाही म्हटलं जाणार. जर तुमचा CV जर शॉर्टलिस्टेड झाला तर तुम्हाला मेल येणार, नाहीतर नाही. तर अशा प्रकारचा हा फॉर्म होता. असेच नवीन जॉब अपडेट्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. जर काही अडचण असली तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. धन्यवाद.